आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आजही महासुनावणी होणार आहे। काल उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद केला। आज आता शिंदेंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे आणि आता आज तरी यावर अंतिम निर्णय लागतो आहे की पुन्हा तारीख पे तारीख हे सत्र सुरूच राहतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तसंच सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला तर शिवसेना नेमकी कोणाची होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत। त्यामुळे अर्थातच दिल्लीमधून या सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत आज पोहोचणार आहेत। या संदर्भात आणखी सविस्तर तपशील आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेऊया। दुसरी मोठी बातमी ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथल्या स्थानिक नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। नाशिकमध्ये सध्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज आपली काय आक्रमक भूमिका मांडतात याकडे लक्ष असणार आहे। आणि तिसरी लक्षवेधी महत्त्वाची बातमी ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टीचा आता मास्टर प्लॅन ठरलाय। केवळ सीजेपीच्या घोषणेकडे लक्ष लागलेलं आहे आणि दिल्लीच्या आंदोलनानंतर सीजेपीचा आता पुढचा प्लॅन नेमका काय असणार आहे हे आज स्पष्ट होणार आहे। सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्या घरी सदस्यांची बैठक पार पडली आणि आज सीजेपीचा हा मास्टर प्लॅन सगळ्यांच्या समोर येणार आहे। त्यामुळे याही घडामोडीकडे आपलं लक्ष असणार आहे।